पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत मंजूर झाली। 31,64,00,000 शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। शेतपीक नुकसानीसाठी मदत म्हणून जवळपास 31,00,000 शेतकऱ्यांना 2215 कोटींची मदत मंजूर झाली आहे। मदत आणि पुनर्वसन विभागाने हा शासन निर्णय जाहीर केलाय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 1 ऑक्टोबर 2025 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचे मोठे निर्णय। राज्यातील सर्व ताज्या घडामोडी व नवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राइब करा। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचणार, पुढच्या आठवड्यात घोषणा करून सीएम देवेंद्र फडणवीस। नुकसान झालेल्या पिकांबाबत एक धोरण तयार केले जाईल आणि पुढील आठवड्यात मदतीची घोषणा केली जाईल। राज्य सरकारचा प्रयत्न आहे की ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। महाराष्ट्रात पूरस्थिती, केंद्राकडून मदत कधी मिळणार? महाराष्ट्रात मराठवाडा, सोलापूर या भागाला पावसाने चांगलंच झोडपून काढलं। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, केंद्र सरकारकडून अजून मदत जाहीर नाही। दिवाळीचा प्रवास महागला, गावी जाण्यासाठी जादा पैसे। महामंडळाकडून एसटी भाडेवाढीचा निर्णय। एसटी महामंडळाची भाडेवाढी यंदाही निश्चित। एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत ही भाडेवाढ लागू असणार। जीसीसी राज्याचे भाग्य बदलणार, जगभरातून गुंतवणूक वाढणार, रोजगाराचा महापूर येणार। देवेंद्र फडणवीसांनी दिली आनंद वार्ता। राज्यासमोर निसर्गानं आव्हान उभं केलं असलं तरी राज्य सरकारने मदतीसाठी सीमोल्लंघन करण्याचा मोठा निर्णय। त्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची वाट पाहिली जाणार नाही, तर आता जीसीसी धोरणामुळे रोजगाराचा महापूर येणार। मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, देवेंद्र फडणवीस। मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय। यामध्ये विशेषतः मागच्या काही महिन्यात महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे। शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालंय त्याचा आढावा आम्ही घेतला। 60 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा। या जिल्ह्यात पुढील 24 तास अलर्ट। राज्यामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून पावसाचे थैमान। सतत पाऊस कोसळत असल्याने आजही काही भागात भारतीय हवामान विभागाकडून अलर्ट जारी। नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी। मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता। महाराष्ट्र सरकार झोपलेले आहे, शेतकऱ्यांना तुटपुंजा मदतीवरून सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल। मराठवाड्यासह राज्यातील पूरग्रस्त व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली मदत अपमानास्पद असल्याची वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची जोरदार टीका। केळीचे भाव 60 रुपये प्रति डझन, शेतकऱ्यांना मोठा फटका। वाहतूक, खत, मजुरीचा खर्चही निघेना। मुंबईतील बाजारपेठांमध्ये केळी 40 ते 60 रुपये प्रति डझन दरातील घसरणीचा फायदा ग्राहकांना मिळत असला तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका सहन करण्याची वेळ। पुणे जिल्ह्यातील कारखाने शेतकऱ्यांची दिवाळी करणार गोड। ऊसाचा शेवटचा हप्ता खात्यावर जमा। दीपावलीपूर्वी अंतिम हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून कारखान्याने दिलेला शब्द पूर्ण झाला। रब्बी हंगामासाठी सोसायटी रकमेचा भरणा करण्यास शेतकऱ्यांना मदत होणार। नगर जिल्ह्यातील 1034 गावातील 4.87 लाख हेक्टरवरील शेतपिके बाधित। राज्य सरकारने 1 रुपयातील पीक विमा योजना बंद केली। त्यानंतर यंदा शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवल्याने आता सरकारी मदतीवरच शेतकऱ्यांची मदार राहणार। जळगाव जिल्ह्यात 83,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान। जळगाव जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी पुन्हा पावसाने तडाखा दिल्याने 83,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला। शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो पाठवले आहेत, सरकारी अधिकारी बांधावर येऊन पंचनामे करतील, कृषी मंत्री दत्ता भरणेंचं आव्हान। कोणत्याही शेतकऱ्याने नुकसानीचे फोटो पाठवणे गरजेचे नाही, कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी स्वतः बांधावर जाऊन पंचनामे करतील, कृषी मंत्री दत्ता भरणे यांची महत्त्वाची माहिती। 1 नोव्हेंबरपासून राज्यातील ऊसाचा गळीत हंगाम सुरू होणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे। पुराच्या तडाख्यानंतर बळीराजापुढे पुराव्यांचे नवे संकट। शेतकऱ्यांना बँकेत जाऊन केवायसी करून ओळख पटवून देणे आवश्यकच आहे। नुकसान भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी पंचनामा केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याने बँकेत जाऊन केवायसी करून ओळख पटवून देणे आवश्यक आहे। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांची माहिती। कर्जमाफी ते एकरी 50,000 द्या,
केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी तिजोरी रिकामी करावी, जयंत पाटलांची मागणी. शेतकरी संकटात असताना कर्जमाफी करण्याचा सरकारने निर्णय घेतला तर तो शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल. आमदार जयंत पाटील यांचा सल्ला. अशाच राज्यातील ताज्या सर्व घडामोडी पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.